व्हील्स ऑफ इंडिया मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अगर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण इको कार्गोबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. इको कार्गोमध्ये आपल्याला स्पेस किती मिळते आणि काय फीचर्स बरोबर इको कार्गो आपल्याला मारुती सुझुकी देते, मायलेज वगैरे ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चॅनलवरती प्लीज नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. इकोचं साईड प्रोफाईल जर पाहिली तर इकोला नॉर्मली जे डायमेन्शन आहेत 5 सीटर, 6 सीटरचे, त्याच डायमेन्शनमध्ये आपल्याला इको कार्गो ही सेम डायमेन्शनमध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर मिरर डोअर हँडल हे आपल्याला ब्लॅक कलरमध्ये असणार आहेत. टायर साईज जे आहे 13 इंच ट्यूबलेस टायर्स आपल्याला मिळणार आहेत. सेंटर व्हील कॅप दिलेले आहे. याच्यामध्ये फ्रंट ब्रेक्स जे आहेत डिस्क ब्रेक्स आहेत. सस्पेन्शन जे आहेत मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन दिलेले आहेत स्मूथ ड्रायव्हिंगसाठी. फ्रंट आपल्याला याच्यामध्ये मड फ्लॅप्स मिळणार आहेत. रिअर जे आहेत याच्यामध्ये टॉर्शन बीम आपल्याला सस्पेन्शन दिलेले आहेत. इकोमध्ये इंटेरियर जर पाहिलं पण तर याच्यामध्ये आपल्याला ड्युएल कलरमध्ये बेज आणि ब्लॅक कलरमध्ये छान इंटेरियर मिळणार आहे. जर याची की पाहिली आपण चावी तर नॉर्मल की मिळणार आहे. सेंट्रल लॉक, रिमोट सेंट्रल लॉक वगैरे नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्टेअरिंग जर पाहिलं तर एस बॅजिंग बरोबर आपल्याला स्टेअरिंग मिळणार आहे. पॉवर स्टेअरिंग नसणार आहे इकोमध्ये. इकोमध्ये पॉवर स्टेअरिंग येत नाही व्हॅन असल्यामुळे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले जो आहे तो आंबर कलरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आहे इकोमध्ये. याच्यामध्ये आपल्याला फ्युल गेज, पेट्रोल, CNG, इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक हे सारी माहिती आपल्याला समोर मिळणार आहे. स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं तर आपण हे जे स्विचवर पेट्रोल टू CNGचं बटन दिलेलं आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, हेडलाईट लेवलरचं बटन आपल्याला मिळणार आहे. त्याच्या खालोखालच आपल्याला बोनट ओपनर दिलेलं आहे इथे. इंजिन जर पाहिलं तर कार्गोचं इंजिन, इको सगळ्या वेरियंटचं इंजिन जे आहे सीट खालीच दिलेलं असतं. हे 1200 cc के सिरीज इंजिन दिलेलं आहे. याच्यामध्ये पेट्रोलला 20 आणि CNGला 26 मायलेज मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर ड्युएल एअरबॅग्स आहेत. प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट्स. AC जो आहे तो आपल्याला मॅन्युअल AC दिलेला आहे, नॉर्मल AC. त्याच्यानंतर मिरर जो आहे तो नॉर्मल मिरर याच्यामध्ये दिलेला आहे. सनवायझर्स आहेत. केबिन लाईट दिलेले आहे. त्याच्यानंतर मॅन्युअल विंडोज आहेत आणि सीट्स जे आहेत विथ इनबिल्ट हेडरेस्ट सीट बेल्ट्स आहेत. प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट्स दिलेले आहेत. सीट्स आपल्याला विथ हेडरेस्ट सीट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गिअर नॉब नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट आहे. म्युझिक सिस्टम याच्यामध्ये येत नाही, इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे म्युझिक सिस्टमसाठी. त्याच्यानंतर युटिलिटी स्पेस जर पाहिलं तर इथे आपल्याला युटिलिटी स्पेस दिलेलं आहे. ग्लो बॉक्स पण खूप छान दिलेला आहे याच्यामध्ये. आणि पाठीमागे आपण जर स्पेस पाहिली तर खूपच छान पद्धतीने आपल्याला स्पेस दिलेले आहे. विंडो इथं पूर्ण क्लोज केलेले आहेत. पाठीमागे पण डोम लाईट दिलेले आहे आपल्याला. त्याच्यानंतर CNGचं फिटमेंट जर पाहिलं तर अशा पद्धतीने पूर्ण क्लोज करून CNG आपल्याला फिटमेंट दिलेलं आहे, जेणेकरून पूर्ण सेफ्टी लक्षात घेऊन गाडी डिझाईन केली आहे. इथे आपल्याला फायर एक्सटिंग्विशर दिलेलं आहे. सेफ्टी ग्रिल आपल्याला मिळणार आहे इको कार्गोमध्ये. आणि प्लॅटफॉर्म जर पाहिलं तर पूर्ण पूर्ण वरती उचललेलं आहे. सेफ्टीमध्ये पूर्ण लक्ष ठेवून गाडी डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं पण तर याच्यामध्ये आपल्याला हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. त्याच्यानंतर रिअर पार्किंग सेन्सर्स आहेत. राईट साईडला जर पाहिलं पण तर याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलचं फ्यूल गेज दिलेलं आहे, त्याला लॉक दिलेलं आहे. आणि
लेफ्ट साईडला जर पाहिलं तर इथं CNGचा फ्यूल गेज दिलेला आहे. इझिली आपण काढू शकतो हा हाताने. आणि बोनटमध्ये तुम्हाला दाखवतो मी. हे बोनटमध्ये इथे आपल्याला जॅक टॉमी, त्याच्यानंतर वायपरचं टँक दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे हे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीमचं किट आहे. रेडिएटर, आणि स्पेस जर पाहिली आपण तर खूपच छान स्पेस आपल्याला गुड्स कॅरियर व्हॅन सेगमेंटमध्ये हे एकमेव ऑप्शन मिळतं आपल्याला की ज्याच्यामध्ये आपण गुड्स कॅरी करू शकतो. तर ही होती माहिती नवीन इको कार्गोबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.